8 तारखेला संध्याकाळ होऊन गेली तरी देखील 25 वर्षीय रुपल आपल्या फ्लॅटमधून बाहेर निघाली नव्हती। नेहमी जॉबला जाणारी रुपल आज दिवसभर तिच्या फ्लॅटमधून बाहेर आली नाही। त्यामुळे तिच्या फ्लोअरवरती राहणाऱ्या लोकांना काहीतरी संशय आला, कारण की आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं की रुपल जॉबला गेली नाही किंवा ती बिल्डिंगच्या खाली गेली नाही। त्यामुळे तिच्याच फ्लोअरवरती राहणाऱ्या एका महिलेने रुपलच्या फ्लॅटचा दरवाजा वाजवला, पण आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। तिच्या मोबाईलवरती फोन करण्यात आला, रिंग तर वाजत होती पण रुपल मात्र फोन उचलत नव्हती। त्यामुळे सोसायटीमधील घाबरलेल्या लोकांनी सर्वात अगोदर पोलिसांना याबद्दल माहिती दिली। पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्या फ्लॅटची डुप्लिकेट चावी बनवण्यात आली आणि तो फ्लॅट उघडण्यात आला। जेव्हा हा फ्लॅट उघडला, सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। 25 वर्षीय रुपलचा मृतदेह अतिशय भयंकर अवस्थेमध्ये आढळला होता। सुंदर आणि हुशार असणाऱ्या रुपलची हत्या बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये घुसून कोणी केली होती, कारण की त्या ठिकाणी CCTV लावलेले होते। याशिवाय रुपल ज्या परिसरामध्ये राहत होती तो परिसर एक हाय प्रोफाईल परिसर म्हणून ओळखला जातो। रुपलच्या हातावरती, चेहऱ्यावरती, मानेवरती अनेक जागेवर जखमांचे निशाण होते। याशिवाय तिची हत्या करण्या अगोदर तिच्यावरती अत्याचार झाल्याचंही दिसून आलं। पण एवढ्या पॉश एरियामध्ये रुपलची निर्गुणपणे हत्या कोणी आणि का केली, चला सविस्तर पाहू। सर्व घटना घडली आहे अंधेरीमधील मरोल परिसरामध्ये। मरोल नाक्यावरील NG कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट नंबर 306 मध्ये 2 सख्या बहिणी राहत होत्या। एकीचं नाव होतं ऐश्वर्या ओगरे तर दुसरीचं नाव होतं रुपल ओगरे। या दोन्ही सख्या बहिणी मूळच्या छत्तीसगडमधील रायपूरच्या रहिवासी। पण मोठी बहीण ऐश्वर्या हिला मुंबईमध्ये ICICI बँकमध्ये नोकरी मिळाली होती, तर लहान बहीण रुपल मुंबईमध्ये एअर हॉस्टेसची ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीकडेच राहत होती। रुपलची एअर हॉस्टेसची ट्रेनिंग जवळजवळ पूर्णच झाली होती। ज्या काही फायनल टेस्ट बाकी होत्या, त्यानंतर ती एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून तिला नोकरी मिळणार होती। पण त्याच महिन्यामध्ये छत्तीसगडला रायपूरला त्यांच्या गावी घरी काहीतरी प्रोग्राम होता। त्याच कार्यक्रमासाठी दोन्ही बहिणी रायपूरला गेल्या होत्या। पण याच दरम्यान रुपलला एअर इंडियामधून तिच्या फायनल टेस्टसाठी फोन येतो। त्यासाठी तिला अर्जंट मुंबईला यायचं होतं। रुपल आपल्या फायनल एक्झामसाठी मुंबईला निघाली, पण मोठी बहीण ऐश्वर्या ही आपल्या घरातील कार्यक्रमासाठी रायपूरलाच राहिली। रुपल मुंबईमध्ये आल्यानंतर एअर इंडियाचे ज्या काही टेस्ट होत्या, जे काही डॉक्युमेंट्स जमा करायचे होते ते सर्व तिने जमा केले। त्यानंतर पुढे रुपल अंधेरी मरोल येथील आपल्या फ्लॅटवरती गेली। 3 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत रुपलने आपली बहीण ऐश्वर्या आणि आई वडील यांना फोनवरती सांगितलं, एअर इंडियामध्ये माझं फायनल टेस्ट झाली, मी सर्व डॉक्युमेंट जमा केले आहेत। सकाळी 11च्या दरम्यान रुपलचा फोन आपल्या कुटुंबातील लोकांना होतो। त्यानंतर वडील जेव्हा रुपलला दुपारी 2:30 वाजता फोन करतात, पण रुपल वडिलांचा एकही फोन उचलत नाही। त्यावेळेस वडिलांना वाटलं मुलगी काहीतरी कामात असेल, म्हणून ते पुन्हा 2 तासांनी तिला फोन करतात, पण तेव्हाही रुपल वडिलांचा फोन उचलत नाही। त्यामुळे वडील मोठी मुलगी ऐश्वर्या हिला रुपलला फोन करण्यासाठी सांगतात, पण ऐश्वर्याचा फोनही रुपल उचलत नाही। त्यानंतर ऐश्वर्या रुपलच्या व्हॉट्सअपवरती कॉल करते, त्याच्यावरती मेसेज सेंड करते, परंतु रुपलचा व्हॉट्सअपवरती देखील कोणताही रिप्लाय येत नाही। आजपर्यंत असं कधी झालं नाही की रुपलनी फोन उचलला नव्हता। त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती, आई, वडील, बहीण रुपलच्या मोबाईलवरती वारंवार कॉल करत होते। दुपारपासून रुपलनी एकही फोन उचलला नाही आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली। त्यामुळे मोठी बहीण ऐश्वर्या हिने आपल्या बँकेतील मैत्रिणीला फोन केला आणि तिला सांगितलं, रुपल आमचा कोणाचाही फोन उचलत नाही, तू माझ्या अंधेरीतील मरोलच्या फ्लॅटवरती जाऊन बघ नेमकं काय प्रॉब्लेम आहे। ऐश्वर्याच्या सांगितल्याप्रमाणे तिची कुर्ला येथील मैत्रीण ज्या ठिकाणी रुपल राहत होती त्या ठिकाणी गेली आणि तेथील सिक्युरिटी गार्डला सांगितलं, या सोसायटीच्या 306 फ्लॅटमध्ये रुपल ओगरे नावाची मुलगी राहते। सकाळपासून तिच्या आई वडील, बहीण तिला फोन करतात, पण तिने सकाळपासून एकही फोन उचलला नाही। सिक्युरिटी गार्डने त्या मुलीची रजिस्टरमध्ये एंट्री केली आणि रुपल ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्या आजूबाजूच्या लोकांना देखील चौकशी केली। ते लोक देखील सांगतात, सकाळपासून आम्ही रुपलला पाहिलं नाही। त्यामुळे सिक्युरिटी गार्ड, ऐश्वर्याची मैत्रीण आणि त्या फ्लोअरवरील सर्व लोक रुपलच्या फ्लॅटचा दरवाजा वाजवतात। बऱ्याच वेळेस रुपलला आवाज दिला, दरवाजा वाजवला, तरी देखील रुपलने आतमधून दरवाजा काही उघडला नाही। त्यामुळे ऐश्वर्याची मैत्रीण, सिक्युरिटी गार्ड आणि त्या फ्लोअरवरतील लोकांना देखील चिंता व्हायला लागली। ऐश्वर्याची मैत्रीण तिला फोन करून सांगते, रुपलने आतमधून दरवाजा बंद केलाय, सकाळपासून घराच्या बाहेर आली नाही, तिला कोणी पाहिलंही नाही। त्यावेळेस ऐश्वर्या रायपूरवरून फोनवरती आपल्या मैत्रिणीला सांगते, काही करून तो दरवाजा उघडा,
आणि माझी बहीण रुपल फ्लॅटमध्ये आहे की नाही ते सांगा। यामध्ये सिक्युरिटी गार्ड सर्वात प्रथम त्या फ्लॅटच्या ओनरला फोन करतात, कारण की रुपल आणि ऐश्वर्या या दोघीही तिथे भाड्याने राहत होत्या, त्यामुळे फ्लॅटची चावी ओनरकडे नक्कीच असेल। त्यामुळे सिक्युरिटी गार्डने त्या फ्लॅटच्या ओनरला त्या दिवशी जे काही घडलं ते सर्व सांगितलं, पण फ्लॅटचा ओनर अंधेरीपासून खूप जास्त लांब राहत होता। त्यामुळे त्यांनी सिक्युरिटी गार्डला सांगितलं, जवळच एक चावीवाला आहे, त्याच्याकडून डुप्लिकेट चावी बनवून घे। डुप्लिकेट चावीने जेव्हा त्या फ्लॅटचा दरवाजा खोलला जातो तेव्हा सिक्युरिटी गार्ड, ऐश्वर्याची मैत्रीण आणि त्या फ्लोअरवरील सर्व लोक सर्वांना धक्काच बसतो, कारण की दरवाजा उघडताच फ्लॅटमध्ये सर्वत्रच रक्ताचा सडा दिसतो। सिक्युरिटी गार्ड आणि फ्लोअरवरील लोक फ्लॅटमध्ये जातात तर रुपलचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला दिसतो। ऐश्वर्याची मैत्रीण तिला लगेचच फोन करून फ्लॅटमध्ये जे काही घडलं ते सर्व सांगते। हे ऐकताच रायपूरमध्ये असलेली ऐश्वर्या आणि तिच्या आईवडिलांना धक्काच बसतो, तर इकडे सिक्युरिटी गार्ड जवळच्याच पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती देतात। पोलीस देखील काही वेळातच घटनास्थळी दाखल होतात। रुपलची अवस्था पाहून पोलिसांना हे नक्की कळलं होतं, कोणीतरी रुपलची अतिशय निर्गुणपणे हत्या केली होती। पोलीस रुपलचा मृतदेह लगेचच शवविच्छेदनासाठी पाठवतात। रुपलची हत्या होण्या अगोदर तिच्याबरोबर अत्याचार झालाय की नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट क्लिअर होणार होतं। पोलीस रुपलचा मृतदेह लगेचच शवविच्छेदनासाठी पाठवून देतात। मुंबईमध्ये एअर हॉस्टेलचं स्वप्न घेऊन आलेली रुपलची एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली होती याबद्दल जेव्हा समजतं तेव्हा सर्वांचा थरका फुटतो। तर यामध्ये बऱ्याचशा लोकांना वाटत असेल हे सर्व कांड तिच्या बॉयफ्रेंडने केलं असेल किंवा तिच्या मित्रांनी केलं असेल, परंतु पोलीस जेव्हा या घटनेचा शोध घेतात तेव्हा या घटनेचं भलतंच सत्य समोर येतं। रुपलचं बॅकग्राऊंड जर पाहिलं, घरामध्ये एक मोठा भाऊ, मोठी बहीण आणि लहानी रुपल। रुपल घरामध्ये लहान असल्यामुळे सर्वांचीच लाडकी होती। रुपलची मोठी बहीण ऐश्वर्या मुंबईमध्ये ICICI बँकमध्ये जॉब करत होती, त्यामुळे एअर हॉस्टेस बनण्यासाठी रुपलने मुंबई निवडली होती। ऐश्वर्या अगोदरपासूनच मुंबईमध्ये राहत होती, त्यामुळे लहानी बहीण रुपल आपल्या बहिणीकडेच राहत होती। रुपलची एअर हॉस्टेसची ट्रेनिंग पूर्ण कंप्लीट झाली होती आणि तिला काही दिवसामध्येच एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून जॉब मिळणार होता। त्या अगोदरच रुपलची भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली। रुपलची हत्या ज्या फ्लॅटमध्ये झाली होती तो परिसर अंधेरीतील मरोल नाक्यावरती येतो। हा परिसर खूप पॉश एरियामध्ये मानला जातो। भर दिवसा हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये येऊन रुपलची निर्गुणपणे हत्या करून आरोपी फरार झाला, त्यामुळे पोलिसांना देखील याची चिंता होती। अंधेरी पोलिसांनी तात्काळच या घटनेचा शोध घ्यायला सुरुवात केली। पोलिसांनी जेव्हा रुपल ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्या फ्लॅटची तपासणी केली, त्यावरून हे समजलं होतं त्या फ्लॅटमध्ये एंट्री करण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नव्हता। म्हणजेच की रुपलच्या फ्लॅटमध्ये त्या दिवशी जो कोणी आला तो एक तर रुपलच्या ओळखीचा असेल किंवा रुपल त्याला चेहऱ्याने ओळखत असणार। रुपलच्या मानेवरती चाकूचे निशाण होते, त्याशिवाय तिच्या शरीरावरती देखील जखमा होत्या। यावरून हे स्पष्ट होत होतं रुपलने जो कोणी मारेकरी होता त्याच्याबरोबर चांगलीच लढाई केली होती, म्हणजे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी घराची झडती घेतली तर हे समजलं घरामध्ये कोणतीही चोरी झाली नव्हती। रुपलचा महागडा मोबाईल, पैसे सर्व काही घरातच होतं, म्हणजेच तिची हत्या ज्या कोणत्या व्यक्तीने केली चोरीच्या उद्देशाने घरी आलाच नव्हता, तिची हत्या करायची याच उद्देशाने घरात घुसला होता। याशिवाय तो व्यक्ती रुपलच्या चांगल्याच ओळखीचा होता, त्यामुळेच तर रुपलने त्याला घरामध्ये एंट्री दिली होती। ही हाय प्रोफाईल केस असल्यामुळे याच्यामध्ये लगेचच CBIची एंट्री होती। पोलीस आणि CBI लगेचच या घटनेचा शोध घ्यायला सुरुवात करतात। त्या सोसायटीमध्ये जे काही CCTV लावले होते त्या सर्व CCTV तपासायला पोलीस सुरुवात करतात। याशिवाय तिच्या घरामध्ये जे काही फिंगरप्रिंट, जे काही पुरावे मिळतील त्या सर्व गोष्टीकडे पोलीस बारकाईने लक्ष देत होते। त्या दिवशी त्या सोसायटीमध्ये कोण कोण व्यक्ती गेला होता सर्व लोकांची एंट्री गेटवरती सिक्युरिटी गार्डच्या रजिस्टरमध्ये लिहिलेली होती। पोलीस ती सर्व माहिती कलेक्ट करतात। याशिवाय सिक्युरिटी गार्डला देखील एखाद्या संशयित व्यक्तीबद्दल विचारतात। त्या दिवशी सुट्टीचा दिवस असल्यामुळे सिक्युरिटी गार्डच्या रजिस्टरमध्ये 30 ते 40 जणांची एंट्री होती। त्यामधील काही जण त्या सोसायटीमध्ये राहणारे व्यक्ती होते, तर काही साफसफाई कामगार होते, तर काही डिलिव्हरी बॉयची एंट्री होती। पोलीस या घटनेचा शोध घेण्यासाठी टोटल 12 टीम बनवतात। सर्वात प्रथम CCTVच्या आधारे तसेच गेटवरती असलेल्या रजिस्टरच्या मार्फत प्रत्येक लोकांची चौकशी करायला सुरुवात करतात, पण पोलिसांना यामधून
कोणताही पुरावा सापडत नाही। त्यामुळे पोलीस रुपलची बहीण ऐश्वर्या हिच्याकडे चौकशी करतात, जेणेकरून हे माहिती होईल रुपलचा कोणी मित्र किंवा बॉयफ्रेंड होता का। पोलीस जेव्हा ऐश्वर्याकडून चौकशी करतात तेव्हा रुपलचा कोणताही मित्र किंवा कोणताही बॉयफ्रेंड नव्हता हे स्पष्ट होतं। त्यानंतर पोलीस रुपलच्या मोबाईलचा CDR काढतात, तिने लास्ट मोबाईल कॉल कोणाला केला होता, तिच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक त्या दिवशी आले होते त्या सर्वांकडे पोलीस बारीबारीने चौकशी करतात। त्या चौकशीमध्येही पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नाही। पोलिसांनी आतापर्यंत जे पुरावे गोळा केले होते, जे CCTV फुटेज पाहिले होते, त्यामध्ये रुपलची हत्या कोणी केली याबद्दल कोणताही पुरावा सापडला नव्हता। त्यामुळे ही केस पोलिसांसाठी खूपच कठीण होत चालली होती। रुपलच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला होता, त्यामध्ये लिहिलं होतं रुपलची हत्या सकाळी 11 ते दुपारी 2च्या दरम्यान झाली होती। त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा त्या सोसायटीमधील सर्व CCTV फुटेज पाहायला सुरुवात करतात, खास करून 11 ते 2 वाजल्याच्या दरम्यानचे। त्या दरम्यान सोसायटीमध्ये कोण कोण आलं होतं याची बारकाईने तपासणी करतात आणि यावेळेस पोलिसांची अशा एका व्यक्तीवरती नजर जाते ज्याच्यावरती संशय व्यक्त केला जाऊ शकतो। ही व्यक्ती होती त्या सोसायटीमध्ये सफाई काम करणारा विक्रम ओटवाल, वय वर्षे 40। विक्रम हा मूळचा राजस्थानचा, परंतु गेल्या काही वर्षापासून मुंबईच्या सोसायटींमध्ये सफाईचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता। ही सर्वात अगोदर विक्रम ओटवाल या सफाई कामगाराला ताब्यात घेतात। याशिवाय त्या सोसायटीमध्ये जे कोणी सफाई कामगार होतं त्या सर्वांना ताब्यात घेतात आणि त्यांची पारिवारिक चौकशी केली जाते, खास करून विक्रम ओटवालची। पोलिसांचा विक्रमवरती संशय या कारणासाठी जातो, ज्या दिवशी रुपलची हत्या झाली होती त्या दिवशी विक्रम ओटवाल हा सफाई कामगार त्या सोसायटीमध्ये क्लिनिंगच्या ड्रेसमध्ये गेला होता। जेव्हा तो सोसायटीमधून काम करून बाहेर पडला तेव्हा त्यांनी एक साधारण नॉर्मल ड्रेस घातला होता। विक्रम ओटवाल ज्या सिक्युरिटीमध्ये काम करत होता, सिक्युरिटी कंपनीला पोलिसांनी विक्रमबद्दल माहिती विचारली तेव्हा कंपनीने सांगितलं सोसायटीमध्ये काम करताना आम्ही अशी कोणतीही परवानगी देत नाही, काम करताना आपल्या कंपनीचा ड्रेस घालणं अनिवार्य आहे। अशी माहिती विक्रम ज्या सिक्युरिटी कंपनीकडे काम करत होता त्या कंपनीने पोलिसांना दिली। त्यामुळे पोलीस विक्रम ओटवाल या सफाई कामगाराला चौकशीसाठी आतमध्ये घेतात। पोलिसांना दिसतं विक्रमच्या हातावरती मानेवरती जखमांचे निशाणे, त्यांनी बँडेज लावलेलं होतं। पोलिसांनी जेव्हा विक्रमला विचारलं तू रुपलची हत्या का केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। जेव्हा पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्याला सक्तीने प्रश्न विचारले तेव्हा सफाई काम करणाऱ्या विक्रमने आपला गुन्हा कबूल केला। विक्रमने पोलिसांना सांगितलं तो रुपलच्या फ्लॅटमध्ये टॉयलेट साफ करण्यासाठी गेला होता। त्यावेळेस विक्रमने एक धारदार शस्त्र बरोबर नेलं होतं। फ्लॅटमध्ये जेव्हा रुपल विक्रमला टॉयलेट दाखवत होती तेव्हा टॉयलेटमध्येच विक्रमने तिच्यावरती चाकूने वार केले। त्यावेळेस रुपलने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती विक्रमच्या तावडीतून वाचू शकली नाही। पोलिसांचा सर्वात मोठा प्रश्न होता विक्रमने रुपलची हत्या नेमकं का केली। मग विक्रम पोलिसांना सांगतो विक्रम जेव्हा सोसायटीमध्ये सफाई काम करण्यासाठी जायचा तेव्हा रुपल त्याला सफाईच्या कामावरून वारंवार बोलायची। बिल्डिंगमध्ये या जागेवर स्वच्छता नाही, त्या जागेवर स्वच्छता नाही हे म्हणत रुपल विक्रमला वारंवार बोलायची आणि या कारणामुळे विक्रम आणि रुपलमध्ये अनेक वेळा वाद झाले होते। हे सोसायटीतील लोकांना देखील माहिती होतं आणि ज्या दिवशी रुपलची हत्या झाली होती त्याच्या 2 दिवसा अगोदरच सफाईच्या कामावरून विक्रम आणि रुपलमध्ये वाद झाला होता आणि तोच राग मनात धरून विक्रमने रुपलची निर्गुणपणे हत्या केली होती। पण या घटनेमधील सर्वात चांगली आणि दुर्दैवी देखील घटना म्हणता येईल, विक्रमला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच अंधेरीच्या पोलीस स्टेशनमध्ये विक्रमने स्वतःला पॅन्टच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवल्याची माहिती समोर आली। तर यामध्ये विक्रमने स्वतःला संपवलं की त्याच्याबरोबर जेलमध्ये काय झालं याबद्दल पुरेशी माहिती आपल्याकडे नाही। अंधेरीच्या लॉकअपमध्ये विक्रम बरोबर जे झालं ते अतिशय योग्य झालं, कारण की त्याने एका मुलीची निर्गुणपणे हत्या केली होती। या सर्व प्रकरणामधून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, अनोळखी व्यक्तीवर कधी विश्वास ठेवू नये आणि आपल्या परिचयामधील एखाद्या व्यक्तीचा आपण वारंवार कधीही अपमान करू नये, कारण की अपमानाचा बदला घेण्यासाठी समोरचा व्यक्ती कोणत्याही स्तराला जाऊ शकतो। अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण की अशा स्वरूपाच्या क्राईमच्या स्टोऱ्या आपल्या चॅनलला आपण नेहमीच अपलोड करत असतो। तर आपण ही क्राईम स्टोरी पाहिली नसेल नक्की पहा, यामध्ये आपल्याला सस्पेन्स, थ्रिलर आणि हॉररचा अनुभव होईल।